रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकायः प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्चघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य प्रतीक मेहता. आज आपण अनिलायन ह्या उपक्रमाअंतर्गत कास निदान आणि कास चिकित्सा ह्याचा चरक, सुश्रुत आणि अष्टांग हृदय या तीनही संहितांमधून तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण कास निदान ह्या विषयाबद्दल जाणून घेऊया. आपण सर्वजण आधीच्या सत्रामध्ये चरक संहितेमधून कास निदानाबद्दलची व्याख्याने ऐकली असतीलच. त्यामध्ये अष्टांग हृदय आणि चरक संहिता तसेच सुश्रुत संहिता ह्यामधील कासाबद्दल निदान पंचक म्हणजेच हेतू, पूर्वरूप, रूप, लक्षण, उपशय, संप्राप्ती ह्या 5 तत्वांनुसार आपण कासाच्या निदानाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम हेतूंबद्दल बघूया. हेतूंचं वर्णन करताना सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे, धूमोपघातात रजसः तथैव व्यायामवृक्षान्न निषेवणाच्च विमार्गगत्वात् अपिभोजनस्य वेगावरोधात् क्षवथोस्तथैव. म्हणजे धूमोपघात, धूम वेगवेगळ्या प्रकारचा धूर किंवा मग जे रज म्हणजे धुलीकण हे संपर्कामध्ये आले असता. त्याचप्रमाणे व्यायाम किंवा वृक्षान्न निषेवण म्हणजेच अतिप्रमाणामध्ये व्यायाम किंवा अतिप्रमाणामध्ये वृक्षान्न सेवनामुळे आलेलं रौक्ष. त्याचबरोबर विमार्गगत्वात् अपिभोजनस्य म्हणजे जेवण जेवताना अन्ननलिकेमध्ये जाण्याच्याऐवजी ट्रक्यामध्ये समजा अन्नाचा कण गेला असता, त्यामुळे त्याची जी नॅचरल रिॲक्शन अशा प्रकारे येते, त्यामुळे सुद्धा कासाची उत्पत्ती होऊ शकते. वेगावरोधात क्षवथोस्तथैव. क्षवथू म्हणजे शिंका हा जो वेग आहे त्याचं समजा धारण केलं. आजकाल आपण बघतो कोणत्याही मीटिंग्समध्ये असेल किंवा मग समोरच्या व्यक्तीसमोर कसं शिंकायचं ह्या लाजेखातर किंवा शिंकणं ही शिंकल्यानंतर लगेच सॉरी किंवा मग अशा प्रकारे जी लज्जा उत्पन्न होते ते अवॉइड होण्यासाठी म्हणून शिंक धारण केली जाते. किंवा कधीकधी दुसऱ्या व्यक्तीला मुद्दामून चिडवणे किंवा त्रास देणे ह्याच्यामुळे सुद्धा तो शिंकत असताना त्याला अडवलं जातं. ह्या शिंक अडवल्याचा म्हणून कासव्याधी उत्पन्न होऊ शकतो. हा एवढा त्याचा व्यापक परिणाम आपल्याला एवढ्या छोट्याशा गोष्टीने सुद्धा दिसू शकतो. त्याचबरोबर अष्टांग संग्रहामध्ये आता हे अष्टांग संग्रहाचा रेफरन्स आपल्याला इथे कोट करायचं मुद्दामून कारण म्हणजे हेमाद्री ह्या टीकाकारांनी कासाच्या संप्राप्तीमध्ये जेव्हा खाली टीका लिहिलेली आहे त्यामध्ये अष्टांग संग्रहातील श्लोक उद्धृत केलेला आहे. हेमाद्रीच्या टीकेमध्ये त्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी अष्टांग संग्रह किंवा वंगसेन, माधव निदान अशा विविध ग्रंथांमधील संदर्भ एकत्रितपणे वाचायला मिळतात. अष्टांग संग्रहकार म्हणतात की अन्यैच तद्विदैः धातुक्षय आवरणकारिभिः क्रुद्धः प्रतिहतः अपानः. इथे एक मुख्य समजून घ्यायचा मुद्दा हा की धातुक्षय आणि आवरणकारी अशा प्रकारचे त्यांनी आधी हेतूंची लिस्ट दिली आहे आणि त्यानंतर हे वाक्य आलेलं आहे की अन्यैच तद्विदैः म्हणजे वरीलप्रमाणेच धातुक्षय आणि आवरण करणारे असे दोन्ही हेतू जेव्हा सेवन केले जातात त्यामुळे क्रुद्ध झालेला प्रतिहत असा अपान कासव्याधीची उत्पत्ती करतो. आता इथे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्याकडे कोणताही रुग्ण येतो त्यावेळी त्याने धातुक्षयजन्य म्हणजे त्या रुग्णाच्याही नकळत धातुक्षय होईल अशा प्रकारचे आणि त्याचबरोबर आवरण करणारे म्हणजेच मार्गावरोध करणारे किंवा आवरण करणारे अशा प्रकारचे हेतूसुद्धा सायमल्टेनियसली सेवन केलेले असतात. आणि हे दोन्ही हेतू ज्या वेळेला सेवन होतात त्यावेळेला हा कासव्याधी आपल्याला दिसू शकतो. त्याचबरोबर अजून एक अष्टांग हृदयामध्ये सूत्र आलेलं आहे, हेतुभेदात प्रतिघात भेदो वायोः सरंहसः यद्रुजा शब्द वैषम्यम कासानाम जायते ततः. इथे समजून घ्यायचा मुद्दा हा की हेतुभेदात प्रतिघात भेद. मगाशी आपण म्हटलं की रुग्णाने ज्या प्रकारचे हेतू सेवन केलेले असतील त्यानुसार रुग्णाच्या शरीरामध्ये प्रतिघात वेगवेगळ्या प्रकारचा होऊ शकतो आणि हेतूनुसार वेगळ्या स्वरूपाचा प्रतिघात आणि त्यामुळे उत्पन्न होणारी विविध रुजा किंवा वेगवेगळे शब्द ह्या शब्द किंवा रुजा दर्शवणारा कास. थोडक्यात आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण इथे समजून घेऊया.
प्रतिघात झाला, कुठल्याही गोष्टीचा अवरोध झाला, की त्यानंतर हे आपण म्हणजे कासाच्या संप्राप्तीमध्ये अजून विस्तृतपणे बघणार आहोत. पण कासामध्ये मुख्य एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे प्रतिघात आणि प्रतिघातामुळे वायूच्या अनुलोम गतीला अवरोध झाल्यामुळे ती गती ऊर्ध्व बाजूला येते आणि त्यामुळे कास उत्पन्न होतो. हा प्रतिघात कोणत्या प्रकारचा असू शकतो? तर साधं आपण उदाहरण घेतलं तर व्हायरल इन्फेक्शन्स किंवा मग जे आपण URTI म्हणजे थोडक्यात अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं आपण ज्याला म्हणतो आजकालच्या प्रचलित भाषेमध्ये. त्यामध्ये घशामध्ये किंवा मग ट्रक्याच्या भागामध्ये जे स्पुटम किंवा आपण त्याला कफ असं म्हणू शकतो. तर कफ उत्पन्न होतो आणि तो कफ प्रतिघात करत असल्यामुळे म्हणजेच अवरोध करत असल्यामुळे त्या प्राणाच्या प्राकृत गतीला अवरोध उत्पन्न होऊन त्यानुसार खोकला उत्पन्न होतो. आता ही कॉमन संप्राप्ती झाली. नेहमी आपल्याला हे व्यवहारामध्ये आढळून येतं. पण ह्याचबरोबर काही पेशंट्स असेही दिसून येतात, की ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रतिघात म्हणजे अपान वायूच्या ठिकाणी प्रतिघात म्हणजे अवरोध दिसून येतो. म्हणजे काय असतं वेगावरोध असतो, मल वेगावरोध, मूत्र वेगावरोध असतो. त्याच्यामुळे किंवा अधोवाताचा वेगावरोध केलेला असतो. त्याच्यामुळे अपान क्षेत्रामध्ये सुद्धा जर का अवरोध निर्माण झाला, तर तिथे प्रतिघात निर्माण होऊन त्यानंतर ऊर्ध्वगती प्राप्त होऊन उदावर्त आणि त्यानंतर कास अशा प्रकारची संप्राप्ती सुद्धा आपल्याला दिसू शकते. त्याचबरोबर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी एक बघितलेला पेशंट असा आहे, की त्याच्यामध्ये वॉल डिफॉर्मिटी होती. मायट्रल वॉल रिगर्गिटेशन अशा प्रकारचं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जवळपास 1.5 ते 2 महिने कास हे लक्षण दिसत होतं. त्याला कासाची वेगवेगळ्या प्रकारची औषधं मी वापरून बघितली. परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये फार उपशय दिसून येत नव्हता. त्यानंतर जेव्हा हे लक्षात आलं हार्टबीट्स चेक केल्या. पुढे त्याचे कार्डियाक साउंड्स ऐकले आणि त्यानंतर त्याचा 2D एको जेव्हा केला तेव्हा ते मायट्रल वॉल रिगर्गिटेशन असं दिसलं आणि त्यानुसार काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथिक औषधे आणि त्यानंतर सोबत आपली आयुर्वेदिक औषधे अशा संयुक्त चिकित्सेने त्यानंतर त्याचं कास हे लक्षण कमी झालं. इथे सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जिथे जिथे प्रतिघात दिसेल त्यानुसार वेगवेगळ्या रुजा किंवा वेगवेगळ्या तक्रारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कासाचे आवाज ह्यानुसार आपल्याला कासाची विविध लक्षणं म्हणजे कास हे लक्षण आपल्याला विविध प्रकारे दिसू शकतं. आता मी जे सांगितलं ते हेमाद्री वर्णन करताना असं म्हणतात, यद्यपि पंचानां कासानां वायुरेव समवायी कारणं तथापि निमित्तकारणानां पित्तादीनां भेदात वायोः प्रतीयते भेदः. पित्तेन कफेन उरक्षतेन धातुक्षयसंकुचितैः स्रोतोभिः यो अन्यथा प्रतिहन्यते प्रतिघातभेदात. इथे समजून घ्यायचा मुद्दा हा की वायू हे कासासाठी समवायी कारण आहे, परंतु त्याचबरोबर अन्य निमित्त कारणामध्ये पित्त, कफ, उरक्षत आणि धातुक्षय हे सुद्धा दिसून येतात. आता धातुक्षय जर का असेल तर अवरोध कसा होईल हे पुन्हा सांगताना हेमाद्री स्पष्ट करतात, धातुज क्षय संकुचितैः स्रोतोभिः यो अन्यथा प्रतिहन्यते. म्हणजेच धातुक्षयजन्य संप्राप्ती दिसत असताना स्रोतसांचा संकोच झाल्यामुळे अवरोध निर्माण होऊन त्यापासून पुढे कासाची उत्पत्ती होते. कासाचे प्रकार जर का आपण बघितले तर आता त्याच्यामध्ये 3ही संहितांमध्ये वात, पित्त, कफ, क्षतज कास आणि क्षयज कास हे 5च प्रकार सर्वांनी वर्णन केलेले आहेत. संप्राप्तीमध्ये आपण बघूया. संप्राप्ती सांगताना सुश्रुताचार्य म्हणतात, प्राणो हि उदानानुगतः प्रदुष्टः वक्रात निरेती सदोषः. सुश्रुताचार्यांनी प्राणवायूचा डायरेक्ट संबंध कासाशी आहे असं म्हटलेलं आहे. प्राणाला जेव्हा अवरोध झाल्यामुळे उदानभाव म्हणजे थोडक्यात काय तर उदानानुगतत्व येतं, म्हणजेच प्राणाची अधोगती विकृत होऊन तो ऊर्ध्व बाजूला यायला लागतो दुष्ट होऊन आणि वक्रात निरेती मुखावाटे बाहेर पडतो. सदोषः म्हणजेच काय, सदोष म्हणजे काय तर कुणपगंधी किंवा विकृत कफ सदोष्ट कफाद्वारे कफासहित किंवा विकृत पित्त किंवा क्षतज कास असेल तर मग ग्रथित रक्त अशा प्रकारे जेव्हा सदोष मुखातून बाहेर पडतो तेव्हा कासाची उत्पत्ती होते.
चरकसंहिता आणि अष्टांग हृदय ह्या दोन्हींनी कासाची संप्राप्ती थोडीशी सिमिलर सांगितलेली आहे. अष्टांग हृदयामधून आपण बघूया. तत्राधो विहतो अनिलः ऊर्ध्व प्रवृत्तः प्राप्य उरः तस्मिन् कंठे च संसजन शिरस्रोतांसि संपूर्य तत्वांगानि उत्क्षिपनिव क्षिपन्निवाक्षिणी पृष्ठम उरः पार्श्वे च पीडयन प्रवर्तते स वक्त्रेण भिन्न कास्योपमध्वनी. म्हणजे काय तर ज्या वायूची गती अध दिशेने आहे तो विहत म्हणजे काही ना काही अवरोध निर्माण झाला की त्यानंतर अधोगती बदलून ऊर्ध्व प्रवृत्त ऊर्ध्वगती प्राप्त होते. त्यानंतर चरकाचार्यांनी त्यामध्ये स्पष्ट शब्द वापरलेला की उदान भावम आपन्नः, उदानाची गती ऊर्ध्व दिशेला आहे, त्यामुळे उदानाशी मिश्रित भाव किंवा उदानाशी एकरूप अशी ती गती निर्माण होते. त्यानंतर कंठे उरसी सक्तः, कंठ किंवा उर इथे सक्त म्हणजे अडकतो. त्याचबरोबर शिरसहा सर्वाणी खानी आविष्य म्हणजे शिरप्रदेशातील सर्व स्रोतस्य आविष्य म्हणजे अवरुद्ध करून किंवा प्रतिपूरयन पूर्णतः भरून जाऊन आभुंजन आक्षेपण देहम पूर्ण शरीर डोळे हलवून टाकून हनुमन्य तथा अक्षिणे हनुमन्या किंवा डोळे पूर्ण पृष्ठ उर पार्श्व ह्या सर्वांमध्ये वेदना निर्माण करून शुष्क किंवा सकफ अशा पद्धतीने कास प्रवर्तित होतो. आणि हा जेव्हा कास प्रवर्तन होतं तेव्हा भिन्न कास्योपमध्वनी म्हणजे फुटलेल्या काशाच्या भांड्याप्रमाणे आवाज येतो. अशा प्रकारे कासाची सामान्य संप्राप्ती आपल्याला ग्रंथकर्त्यांनी सांगितलेली आढळून येते. आता ह्याच्या पुढे क्षतज कास आणि क्षयज कास ह्या दोन्हीमध्ये विशिष्ट संप्राप्ती आपल्याला ग्रंथकर्त्यांनी सांगितलेली आढळते. क्षतज कासामध्ये अष्टांगहृदयकारांनी म्हटलेलं आहे युद्धाद्यैः साहसैस्तैस्तैः सेवितैः अयथाबलम उरस्यंत क्षते वायु पित्ते नानुगतो बलिः. आता इथे युद्धादी जी साहस कर्म आहेत आपल्याला ह्याचं जर का युद्धादी ह्या आदी शब्दामध्ये काय काय येऊ शकतं हे जर का वर्णन पाहिजे असेल तर ते चरकसंहितेमध्ये क्षतक्षीण ह्या वेगळ्या अध्यायामध्ये खूप विस्तृत वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये म्हटलं तर धनुष्य आयस्यतो म्हणजे धनुष्याची दोरी ओढणे, भारम उद्वहतो गुरु भार वहन करणे, जड सामान उचलणे, पततो विषमो उच्चेभ्यो म्हणजे विचित्र वेडेवाकडे पडणे, बलिभिः सहयुध्यतः म्हणजे आपल्यापेक्षा बलवान पुरुषाशी युद्ध करणे, वृषम हयम वा धावंतम दम्यम वान्यम निघृण्यतः म्हणजे घोडा किंवा बैल ह्या प्राण्यांवर बसून प्रवास भरपूर करणे किंवा शिलाकाष्ठाश्म निर्घातान शिलाकाष्ठ दगड ह्याच्यामध्ये ह्याचा मार बसणे किंवा महानदीम वा तरतो म्हणजे काय तर मोठी नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून जाणे. अशा प्रकारची अतिशय म्हणजे स्वतःच्या शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे भरपूर प्रमाणामध्ये केलेली कर्म ही इथे अपेक्षित आहेत. त्याच्यामध्ये अजून एक खाली सगळ्यात शेवटी चरकाचार्यांनी म्हटलेलं आहे स्त्रीषु चातिप्रसक्तस्य वृक्षाल्प प्रमिताशिनः व्याधी बलवान उदीर्यते. म्हणजे काय तर स्त्रीषुच अतिप्रसक्त म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये व्यवय करणारा किंवा वृक्ष अल्प प्रमिताशिनः वृक्ष आहार किंवा अल्प प्रमाणामध्ये आहार करणारा असा माणूस जेव्हा ही वरती आपण जी आत्ता कर्म बघितली जी साहस कर्म बघितली अशी विशेषतः करतो त्यावेळेला त्याच्या उरामध्ये क्षत निर्माण होतो. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये भेद उरो विरुज्यते भेद्यते विभज्यते असा शब्द असा श्लोक चरकाचार्याने वाचलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तिथे जखम निर्माण होऊन त्यामुळे प्रकोपित झालेला वायू पित्तेनानुगत होऊन म्हणजे पित्तासह प्रकोपित होऊन त्यानंतर कास कुरते म्हणजे थोडक्यात कासाची उत्पत्ती करतो आणि त्यामुळे सोशोणित कफ ह्याचं निष्ठीवन होतं. आता इथे समजून घ्यायचं परत गोष्ट ही की जेव्हा अशा प्रकारची संप्राप्ती घडते
त्यावेळेला क्षतज कासामध्ये सपूर्वम कासते शुष्कम ततष्ठेवेत शोणितम असं चरकाचार्यांनी क्षतज कासामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला खोकला भरपूर येतो, शुष्क कास येतो आणि त्यानंतर रक्तनिष्ठीवन होतं. त्यामध्ये पित्त, शाव, शुष्क, ग्रथित, कुथित अशा प्रकारचं कफष्ठीवन सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सूचिभिरिव तीक्ष्णाभी तुद्यमानेन शूलिना, भरपूर प्रमाणामध्ये सुयांनी टोचल्याप्रमाणे किंवा तोदवत वेदना होते. पर्वभेद, ज्वर, श्वास, तृष्णा, पारावत इवा कुजन असं एक स्पेसिफिक वर्णन केलेलं आढळतं. म्हणजेच पारव्याप्रमाणे कुजन करण्याचा आवाज त्या मनुष्याच्या खोकल्यामधून येतो. क्रमात वीर्यम रुची पक्ता बलम वर्णश्च हीयते, हा क्रम जो आहे जेव्हा हा खोकला होतो त्यामुळे सतत स्ठीवन होऊन भरपूर प्रमाणात शोणितक्षय होऊन त्यानंतर हळूहळू क्रमात वीर्यम रुची पक्ता बल वर्ण हा अष्टांग हृदयकाराने सांगितलेला क्रम आहे. ह्या क्रमाने मनुष्याच्या शरीरामधील वीर्य, रुची, पक्ता म्हणजे अग्नी, बल, वर्ण ह्याचं क्षीण होत जातात. हे सांगताना चरकाचार्यांनी मात्र थोडासा क्रम बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या चरकाचार्यांच्या मतानुसार वीर्य, बल, वर्ण, रुची आणि अग्नी ह्या क्रमाने क्षतज कासी मनुष्याच्या शरीरातील हे घटक क्षीण होत जातात. आता इथे समजून घ्यायचा मुद्दा हा की हा क्षतज कास आपल्याला व्यवहारामध्ये मी वैयक्तिक माझ्या प्रॅक्टिसमध्ये जरी फार बघितलेला नसला तरी ही संप्राप्ती मात्र आपल्याला म्हणजे अंशतः संप्राप्ती आपल्याला भरपूर ठिकाणी दिसून येते. म्हणजे व्यवाय भरपूर, वृक्ष अल्पप्रमिताशेनं भरपूर प्रमाणात व्यायाम केलेला किंवा वातप्रधान हेतू भरपूर सेवन केलेले आहेत. त्याच्यामुळे शुक्र किंवा मांस, शोणित क्षय झालेला दिसतो आणि अशा वेळेला काही ना काहीतरी साहसी कामं आत्ता जे आपण म्हटली आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण आता ही सगळी साहसी कामं करूच म्हणजे पेशंट करेलच असं नाही, परंतु ट्रेकिंग असेल किंवा मग सायकलिंग असेल किंवा मॅरेथॉन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची साहसी कर्म पेशंट करत असतात आणि त्याच्यामुळे क्षत झालेला नाही परंतु बाकी सर्व लक्षणं शूल किंवा अशा प्रकारचे पर्वभेद, तृष्णा अशा प्रकारची लक्षणं आपल्याला काही वेळेला म्हणजे अंशतः संप्राप्ती आपल्याला रुग्णामध्ये घडत असलेली दिसून येते. ह्याच्यापुढे क्षयज कास. क्षयज कासाचं वर्णन करताना अष्टांग हृदयकारांनी असं केलेलं आहे. वायुप्रधानाः कुपिताः धातवो राजयक्ष्मिणः कुर्वन्ति यक्ष्मायतनैः कासं स्ठीवेत कफं ततः. आता इथे धातवो हा शब्द वापरलेला आहे. धातवो हा शब्द वापरायचं मुख्य कारण म्हणजे इथे कफ आणि पित्त हे जेव्हा प्राकृत स्वरूपामध्ये असतील तेव्हा ते धातू अशा स्वरूपाचं म्हणजे शरीरधारणात धातव हा शरीराचं धारण करायचं कार्य करत असतात. त्यामुळे इथे त्यांना धातू असा शब्द वापरलेला आहे. वायुप्रधान कुपिता धातव. आणि त्याचबरोबर हे म्हणजे प्राकृत असलेले दोष कुपित झालेल्या वायूबरोबर बाहेर टाकले जातात आणि अशा वेळेला राजयक्ष्मिणः यक्ष्मायतनैः कासं स्ठीवेत कफं ततः. म्हणजे थोडक्यात काय तर ज्याला राजयक्ष्मा झालेला आहे अशा रुग्णामध्ये यक्ष्मायतनैः म्हणजेच यक्ष्माची जी आयतनं आहेत म्हणजे काय तर विषमाहार किंवा भरपूर प्रमाणात व्यवाय ही जी 4 आयतनं सांगितलेली आहेत अशी ज्याने सेवन केलेली आहेत ज्या रुग्णाने ह्या 4 पैकी कोणतीही म्हणजे तर व्यवाय, वेगावरोध, साहस आणि विषमाशन ह्या 4 पैकी कोणतंही आयतन ज्या राजयक्ष्मी रुग्णाने सेवन केलेलं आहे अशामध्ये क्षयज कास हा आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये काही विशिष्ट लक्षणं सांगितलेली आहेत ती म्हणजे अकस्मात उष्णशीतेच्छा, बौहाशित्वं बलक्षयः, स्निग्ध प्रसन्न वक्रत्वं, श्रीमद्दशन नेत्रतः, तत्वस्य क्षयरूपाणी सर्वाणी आविर्भवन्ति च. त्यामध्ये अकस्मात अचानक उष्ण किंवा अचानक शीतेच्छा, भरपूर खाल्लं तरीही बलक्षय होणं, स्निग्ध प्रसन्न वक्तृत्व म्हणजे जे की ह्याला खरं तर अपेक्षित नाही आहे अशा रुग्णांमध्ये स्निग्धता किंवा प्रसन्न वक्रता असणं हे संप्राप्तीला धरून नाही आहे परंतु तरीही हे दिसतं. त्याचबरोबर श्रीमद्दशन नेत्रतः
म्हणजे दात किंवा डोळे हे सुद्धा श्रीमत दर्शन म्हणजे चांगले किंवा व्यवस्थित दिसणारे असे आहेत. ही लक्षणं आपल्याला क्षयज कासामध्ये दिसून येतात. ह्यामध्ये अजून एक आपल्याला दिसून येतं ते म्हणजे क्षयाय उपेक्षिता सर्वे. हे अष्टांग हृदयकाराने काय म्हटलेलं आहे की हे सर्व वातज पित्तज किंवा कफज कास किंवा क्षतज कास हे जर का दुर्लक्ष केले तर हे क्षयज कासामध्येच रूपांतरित होतात. इथे निदानामध्ये आपल्याला काही डिफरन्शियल डायग्नोसिसच्या दृष्टीने मला माझ्या व्यवहारात आढळून आलेल्या गोष्टी सांगतो. वातज कास आणि क्षतज कास ह्या दोन्हीमध्ये पार्श्वशूल किंवा वेदना, शुष्क कास ही लक्षणं आपल्याला सामान्यपणे आढळून येतात. वातज कासामध्ये ज्या व्यक्तीने वातप्रकोपक हेतू सेवन केलेले आहेत त्यामध्ये म्हणजे शुष्क, क्षाम, क्षीण असं शरीर किंवा रुक्ष शरीर असं आढळून येतं. त्याचबरोबर कोरडा खोकला मुख्यतः असतो आणि त्याचप्रमाणे क्षतज कासामध्ये सुद्धा अशाच प्रकारे क्षाम, क्षीण, रुक्ष शरीर आणि त्याबरोबर कोरडा खोकला असं दिसून येतं. मी म्हटलं तसं क्षतज कास त्याच्यामध्ये रक्त पडतंय किंवा सकफ रक्तनिष्ठीवन असं फार कमी वेळेला आढळून येतं किंवा एवढी क्षतज कासाची पूर्ण संप्राप्ती माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये आढळून आलेली नाही. तरीही ह्या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करणं महत्त्वाचं ठरतं. त्यानुसार आपल्याला औषधं बदलावी लागतात. वातज कासामध्ये आपल्याला मधुरप्राय किंवा स्निग्ध थोडी उष्ण औषधं अपेक्षित आहेत. परंतु क्षतज कासामध्ये मात्र आपल्याला मधुर औषधं अपेक्षित असली तरी त्याच्यामध्ये शीत गुणात्मक औषधं उदाहरणार्थ कुष्मांड रसायन किंवा पुढे आपण चिकित्सेच्या ह्याच्यामध्ये बघणारच आहोत एलादी गुटिका अशा प्रकारची औषधं आपल्याला क्षतज कासाची संप्राप्ती ह्यामध्ये वापरणं अपेक्षित आहे. त्यामध्ये क्षतज कासाची संप्राप्ती रुग्णाच्या शरीरामध्ये सुरू आहे परंतु पूर्वरूपामध्ये किंवा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वातज कासाची संप्राप्ती वाटून आपल्याकडून उष्ण औषधं वापरली जाऊ शकतात. तर हे होऊ नये ह्यासाठी हे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला व्यवस्थित हेतू आणि त्याचबरोबर अन्य लक्षणं यांचा संगम साधून संप्राप्ती कोणती घडते ते ओळखून त्यानुसार औषधांची उपाययोजना करणं गरजेचं ठरतं. चिकित्सेचं पार्ट आपण पुढच्या उद्याच्या सत्रामध्ये बघूया. त्यामध्ये मुख्य एक चिकित्सेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागतं ते म्हणजे शुष्क आणि आर्द्र कास. तर वातज, पित्तज, कफज किंवा क्षतज, क्षयज कास ह्या प्रत्येकामध्ये आपल्याला शुष्क कास आणि आर्द्र कास ह्या दोन्ही प्रकारचं तरतम भाव ओळखून त्यानुसार चिकित्सा कशी करायची ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. धन्यवाद.